नमस्कार मंडळी. तर आज मी बनवायला घेते हार घाटी, म्हणजे आपल्या पाडव्याला जो घालतो आपण गुढीला साखरेचा हार आणि मुलांच्या पण गळ्यामध्ये वगैरे घालतो, तर तोच हार आज मी बनवत आहे पहिल्यांदा. कारण आम्ही आहोत आता दिल्लीमध्ये आणि इथं काही आपले सण वगैरे म्हणजे सणासारखं काही भेटत नाही साहित्य वगैरे, तर म्हटलं आज घरीच बनवून बघावं. तर मी त्यासाठी अर्ध फुलपात्र साखर घेतलेली आहे. आधी हे सक्सेस झालं की नंतर आणखीन बनवेल मी. तर त्याच्यानंतर मग तेवढं साखर बुडेपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि त्याला आहे ना चांगला आपल्याला गोळी पाक जो असतो तर गोळी पाक होईपर्यंत आहे ना त्याचा पाक करून घ्यायचा आहे त्या साखरेचा. तर छान असं साखर वितळून घेते मी आता. आणि इथं कसं हर्ष आणि इशूची पण म्हणजे इशूला माहिती आहे, तर त्यामुळे तिला वाटत होतं की कधी खायला देते मम्मी मला करून लगेचच, म्हणून म्हटलं थांब जरा झाल्यानंतर देते तुम्हाला. तोपर्यंत पण तिला दम नव्हता आणि हर्ष तिचं बघून मग जास्तच एक्सायटेड होता. तर त्यासाठी आहे ना आधी प्रिपरेशन करून घेते मी. तर वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि माझ्याकडे तसला मोठा दोरा नव्हता, काची दोराच होता, तर त्याला डबल करून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला तो पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे. तर 2 घेतलेले आहेत मी, तर तो पाण्यामध्ये ओला करून घेतलेला आहे दोरा. आणि त्याच्यानंतर मग ज्याच्यामध्ये आपल्याला घाटी करायची तर त्या भांड्याला पण आपण आहे ना तूप लावून घ्यायचं आहे. तर आप्याचं भांडं तर काही नव्हतं माझ्याकडे अवेलेबल, म्हणून मी ताटामध्येच करणार आहे. तर ताटाला आहे ना छान असं तूप लावून घेतलेलं आहे. तर 2 हार करायचे आहेत मला, तर त्यासाठी एका ताटाला लावून घेतलं, नंतर दुसऱ्या पण ताटाला लावून घेतलं मी. आणि थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं म्हणून शेवटीला मी मोठ्या पण ताटाला लावून घेतलेलं आहे तूप. तर छान असं तूप लावून झालेलं आहे माझ्या ताटाला पण. आणि त्याच्यानंतर मग जो दोरा होता तर तो दोरा आता मी ताटामध्ये लावून घेते की ज्या दोऱ्यामध्ये आपल्याला ते पाक जो आहे तो सोडायचा आहे, जेणेकरून त्या घाटी तयार होतील हार असं तयार केल्यासारखं. म्हणून दोन्ही ताटाला लावून घेतले मी दोरे आणि तोपर्यंत तिकडं पाक पण आपला होतोय. तर आपला इकडं पाक तयार होतोय. तर त्याच्यावरची साखरेच्या वरची घाण निघण्यासाठी ना मी त्यामध्ये ना 1 चमचा दूध ॲड केलेलं आहे. तर दूध ॲड केल्यानंतर ती घाण जी असेल साखरेतली ती वरती येते, म्हणजे आपल्या गाठी छान पांढऱ्या शुभ्र होतील, म्हणून ती घाण आधी काढून घेतली मी. आणि त्याच्यानंतर मग आपला जशी कन्सिस्टन्सी हवी पाकाची तोपर्यंत मग पाक होऊ द्यायचा गॅसवरती. आता पुढे चेक केल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी. पोळी पाक झाला पाहिजे आपल्या त्या साखरेच्या पाकाचा. तर छान असा आपला पाक पण होतो इकडं तयार. तर आता बघा मी इथे चेक करते वाटीमध्ये की पाक तयार झालाय का नाही. तर आता मी टाकलेला आहे वाटीमध्ये आणि हातावरती घेतल्यानंतर आहे ना अशी त्याची गोळी तयार व्हायला पाहिजे. आणखीन थोडंसं हे वाटत होतं, तर थोड्या वेळ मी आणखीन आहे ना 1-2-3 मिनटं आणखीन होऊ दिला पाक, जेणेकरून म्हणजे चांगली आपली घाटी तयार होईल. आणि नंतर मी गॅस बंद करून जे आपल्या ताटामध्ये आपण दोरा ठेवलेला आहे तर त्याच्यावरतीच तो पाक जो आहे तर घालून घ्यायचा आहे आपल्याला, जशी घाटी करायची तशी. त्यानंतर आपण जो पाक आहे तो घातल्यानंतर आहे ना 10 मिनिट ठेवायचं, 10 ते 15 मिनिट. तोपर्यंत पूर्ण थंड झालं की आपोआप घाटी निघतात. कारण आपण खाली त्या ताटाला आहे ना तूप लावलेलं आहे, त्यामुळे चमक पण येते हाराला आणि निघतात पण घाटी एकदम सोप्या पद्धतीने. तर आता टाकून घेते मी आणि 15 मिनिटानंतर तुम्हाला चेक केल्यानंतर दाखवते कशी छानपैकी निघलेल्या आहेत घाटी. तर माझा तर हा प्लॅन म्हणजे सक्सेस झालेला आहे. म्हणजे मी आता पाडव्यासाठी घरीच घाटी करू शकते. तर दिल्लीमध्ये नाही भेटल्या घाटी तरी पण मी आपल्या घरच्या घरी बनवू शकते. आणि ह्याच्या आधी पण झारखंडला म्हटलं होतं मी करायचं ट्राय, पण नव्हतं केलं. आता केलंय तर सक्सेस झाले. तर आता इथून घरच्या घरीच मी करत जाईन घाटी. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.